राज ठाकरेंनी अजून महाराष्ट्र पूर्ण पाहिला नाही, त्यांनी आधी पाहून घ्यावा, म्हणजे त्यांना लक्षात येईल. भाऊ, राज ठाकरे म्हणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आणल्यापेक्षा लाडका मतदार आणा, म्हणजे पैसे वाटणार. मला वाटतं लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे, म्हणजे सगळे प्रश्न मिटले. मुख्यमंत्री नाव काढलं लाडकी बहीण म्हणून, मुख्यमंत्री हे नाव काढलंय आता. अच्छी बातमी आहे की लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण. आम्ही आता एक योजना सुरू करतोय, लाडका मुख्यमंत्री, लाडका आमदार, लाडका खासदार यांना मी 1500 रुपये प्रहार करून देणार आहोत. भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे, तुमची पहिली आघाडी आहे, तर तुमच्या पहिल्या आघाडीमध्ये आता कोणकोणते पक्ष असणार आहेत आणि जे आमच्या मताची ज्यांचं सहमत आहे, मुद्दों से लढेंगे हम, सीटों से नाही, मुद्द्यावर लढणार. मुद्द्यासोबत जे जे कोणी आमच्या सोबत येईल त्यांना सोबत घेऊन आपण एक आघाडी. कोणी तुमच्या विचाराशी आता पाहू, आम्हीच समोर गेलो नाही. आम्ही 9 तारखेचा भव्य दिव्य आंदोलन आहे संभाजीनगरला, 3 ते 4 लाख लोक हजर राहील. आणि त्या आंदोलनानंतर आम्ही सरकारला चॅलेंज देईल, वेळ देईल, आणि सरकारनं जर मान्य केल्या आमच्या 15-20 मागण्या आणि ते GR काढले तर आम्ही निवडणूक लढणार नाही. मुद्दा संपला, आमचा विषय संपला. मुद्दा अगर जिंदा है तो फिर लड़ना जरूरी है, फिर लड़ेंगे हम. जरांगे पाटील सहमत आहेत? कोण आता ते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मला कसं काय माहित नाही. आता फोन नाही, काय बिलकुल नाही. तुमच्याजवळ काय सूत्राकडून आलेली माहिती, त्या सूत्राला पकडा तुम्ही. विश्वसनीय सूत्र देत आहे, विश्वसनीय सूत्र आहे. आजकाल तुमच्या गडबड निर्माण करणार. भाऊ, 2च महिने राहिलेत विधानसभा निवडणुकीला. प्रहारचे विधानसभेत आमदार किती असतील? आता सध्या आमच्याकडे 25 ठिकाणी नाव आहे, ते वाढवू शकतं, पण आम्ही चांगले तपासून त्याची कार्यक्षमता, त्याच्या सामान्य माणसाप्रती त्याचा आदरभाव, माझं असं मत आहे, नेत्याला सलाम करणारी लई झाली, माणसांना, मतदाराला सलाम करणारी माणसं पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणले की शिंदे सेना हीच खरी शिवसेना. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं बरोबर आहे. त्यांचं आता प्रकाशजीचं तुम्ही, मला वाटते तुम्ही तेच पुन्हा आणलं का? हे काय म्हणते ते, लोक काय म्हणते ते बघा. हिंगोलीतून प्रहार लढवणार कसं आहे, कुठून आम्ही कुठूनही लढू शकतो, पण उमेदवार त्या ताकदीचा असणं गरजेचं आहे. लढवाले काय जातंय, 288 आमदार किंवा उमेदवार लढवाले काय जातं, 15-20 तर अपक्ष असते, त्याच्यातला एक घेतला का झाले 288. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आणि मग ते शिवून ठेवलेल्या काही तुमच्या मित्रांनी कोर्टचं काय करायचं? येणारा विस्तार आम्ही करू.